हर्षाली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आपण सगळेच इतके बिझी असतो. आपला जॉब असेल किंवा इतर काही गोष्टी असेल, पण या सगळ्यांमध्ये आपण झोपेला महत्त्वच देत नाही. काही जण लिटरली 6 तास, 5 तास, काही जण तर 4 तास पण झोपतात. ऑफकोर्स काही जणांचा नाईलाज असेल किंवा त्यांचे शिफ्ट आणि इतर जबाबदाऱ्या असतील, पण झोप कमी घेणं म्हणजे आपलं आयुष्य कमी घेणं आहे. तुम्हाला जाणवत पण असेल की झोप जेव्हा कमी होते किंवा लिटरली आपण एक 4 तास झोपतो तेव्हा आपल्याला थकल्यासारखं, काही जणांना ही सवय खरंच खूप महागात पडू शकते. याच्यामुळे अनेक आजारांना तुम्ही फ्रीमध्ये निमंत्रण देताय. सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्या, झोप म्हणजे फक्त आराम नाहीये, ती शरीराची रिपेअर आणि रिचार्जची प्रोसेस आहे. आपण झोपतो तेव्हा शरीर बंद होत नाही, उलट आतून खूप महत्त्वाचं काम सुरूच असतं. मेंदू स्वतःला क्लीन करत असतो, रिफ्रेश करत असतो, हार्मोन्स बॅलन्स होत असतात आणि दिवसभर झालेलं शरीराचं डॅमेज रिपेअर केलं जातं. आता जर ही प्रक्रिया रोज अपूर्ण राहत असेल तर आपलं शरीर हळूहळू इम्बॅलन्स व्हायला सुरुवात होते. सगळ्यात पहिला परिणाम दिसतो तो म्हणजे सततचा थकवा. तुम्हाला दिवसभर बिलकुल ॲक्टिव्ह वाटत नाही, उठल्यावर सुद्धा एनर्जी लो राहते आणि दिवसभर तुम्हाला आळस जाणवतो. दुसरा परिणाम म्हणजे मेंदूचा स्लो परफॉर्मन्स. लिटरली तुमचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. तुम्ही काय करताय हे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनच तुम्ही करू शकत नाही, लक्ष कशात लागत नाही, लहान लहान गोष्टी तुम्ही विसरायला लागता आणि काही डिसिजन घेणं सुद्धा तुम्हाला अवघड होतं. हे सगळं झोपेमुळे होतं, पण तुम्हाला हे कळत नाही, कारण का बऱ्याच गोष्टी असतात ज्या झोपेमुळे त्यावर इफेक्ट करतात पण आपल्याला जाणवत नाहीत. तिसरा मोठा परिणाम म्हणजे वजन वाढतं. कमी झोपेमुळे शरीरात स्ट्रेस हार्मोन वाढतो आणि त्यामुळे भूक जास्त लागते. विशेषतः गोड आणि जंक फूड खाण्याची इच्छा जास्त वाढते आणि नकळत ते खाल्ल्यामुळे वजन वाढायला लागतं. चौथा परिणाम म्हणजे इम्युनिटी कमी होते. आपण कमजोर होतो आणि मग सर्दी, खोकला, ताप हे वारंवार होऊ लागतं. आता पाचवा परिणाम खूप महत्त्वाचा आहे. मूडवर आपला बदल व्हायला सुरुवात होते. झोप कमी असेल ना, तुम्ही ऑब्झर्व कराल तुमची चिडचिड वाढते, तुमचे पेशन्स कमी व्हायला सुरुवात होते आणि छोट्या छोट्या गोष्टींवर सुद्धा तुम्हाला राग यायला सुरुवात होते. सतत स्ट्रेस, इरिटेशन जाणवतं. आपला राग आपण दुसऱ्यांवर पण काढत असतो आणि जर ही सवय दीर्घकाळ चालू राहिली तर डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि हृदयाशी संबंधित आजारांना आपण फ्रीमध्ये निमंत्रण देतो. आता प्रश्न असा येतो की यावर उपाय काय? उत्तर खूप सोपं आहे. प्रौढ व्यक्तींसाठी 7 ते 9 तास झोप आवश्यक आहे. झोप ही नियमितपणे आणि डीप असणं खूप गरजेचं आहे. झोपेमध्ये सतत उठलं तर ती झोप ब्रेक होते. झोपण्याआधी मोबाईलचा वापर कमी करा, ॲटलिस्ट झोपण्याआधी. रात्री हेवी जेवण टाळा आणि रोज एक ठरलेली स्लीप रुटीन तयार करा, कारण लक्षात ठेवा, झोप वाचवून तुम्ही वेळ वाढवत नाही आहे, तुम्ही तुमची हेल्थ कमी करताय. त्यामुळे झोपण्याच्या आधी या गोष्टी नक्की फॉलो करा. सो ट्राय करा की तुम्ही पूर्णपणे झोप घ्याल. जर तुम्हाला बाकीच्या दिवसात जमत नसेल, सुट्टी दिवशी तुम्ही थोडं एक्स्ट्रा झोपा, कारण जितकं तुम्ही झोपाल तितकी तुमची स्किन, हेअर, मूड हे सगळं काही चांगलं राहणार आहे. कारण का नकळत अपूर्ण झोपेचा सगळ्यांवर हा इफेक्ट हा जाणवतच असतो. त्यामुळे मला असं वाटतं की 8 तास तरी तुम्ही झोपा. जर 8 तास खूप तुम्हाला शक्य होत नसेल तर ॲटलिस्ट 7 तास तरी तुम्ही झोप घेणं खूप गरजेचं आहे. रात्रीची जी डीप स्लीप असते ती फॉलो करा आणि शक्यतो जेवल्यानंतर 2 तासाचा ब्रेक असू द्या. जेवल्या तुम्हाला लगेच झोपायचं नाही आहे. जेवून झाल्यानंतर थोडं वॉक करा, थोडा टाईम जाऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही झोपा, म्हणजे तुमचं पचनसुद्धा व्यवस्थित होतं. रात्री शक्यतो जंक फूड खाऊ नका, हेवी फूड खाऊ नका, लाईट खा. सूर्यास्ताच्या आधी तर आपल्याला जेवायला काही जमत नाही, पण ॲटलिस्ट 8 पर्यंत जेवण करा. या गोष्टी नक्की फॉलो करा आणि झोप चांगली ठेवा. तुमचं लाईफ चांगलं होईल. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.